आज पुन्हा आपल्याला भेटल्यात वडपेगावचे नितीन शेठ पाटील आणि नखऱ्याचा पुन्हा या किरकालीच्या मैदानामध्ये गुलाल झालेला आहे. आता मला वाटतं थोडंसं आज या पण आहे, काचेटी पण आहे. मला वाटतं कदाचित पावसून पडू शकतंय. काय बोला आजच्या गुलालाविषयी? पहिलाच गुलाल मिळवलाय आज याला खिरकालीच्या मैदानाला आमचे 2 गुलाल गेलेले होते, पण आज गुलाल झाला नवीन वर्षामध्ये आणि तीच मागं उसाडण्याला गाडी पडली, तीच गाडी पडली आज. कात्रपकरांचा पिस्टन आणि हीच गाडी होती का? हां, तीच गाडी. मग आज गाडी कशी बॅनरवर झाली का इथं जमून झाली? बॅनरवरतीच झालेली होती. म्हणजे बॅनरवरती आता लगातार 2 गाड्या झाल्या. नखऱ्याला पण होता. पुन्हा लपून होतं ना. बरोबर. आता त्या साईडला आज कुठली गाडी होती तुम्हाला? आज त्या साईडला घेसरचा राजा होता. घेसरचा राजा आणि इकडचा आपला याचा उसाडण्याच्या बाजूला गावात याचं नाव विसरलं मी. सिद्धी कडवला. हां, सिद्धी करवळेवाल्यांचा बलमा काहीतरी होतं. बरोबर. चला ती पण कुठली असेल जोडी, ती पण गाडी छान पळाली, कारण मिनी गाडी शूट केलेली आहे. पण या गाडीचा मला वाटतं 1 ते 1.5 चक्राचा अंतर झालेला आहे. आज नखऱ्याला मिनी स्वतः बघितला पळताना छान पळाला. म्हणजे ती गती जशी आपण पहिले आधी पण बघायचो ना, तशीच गती लागलेली आहे. नाही गती मी तुम्हाला सांगलं होतं ना मागच्या बाईटमध्ये, कारण का त्याचा आज व्यायाम चालू आहे. आलं लक्षात. आणखी गती लावणार तो. आता जसा टाईम भेटेल तसा त्याचा गती जाते, ते व्यायामाच्याच मागे लागणार. बरोबर. आज कुठली बैल आल्यात मैदानामध्ये? आज नखऱ्या आणि रायबा आलेला. रायबाची गाडी आता थोड्या अंतरातच गेली. बरोबर. म्हणजे 1 गुलाल गेला आणि 1 गुलाल आला. बरोबर. चला काय हरकत नाही, कारण हा खेळ तसा आहे, कधी हार तर कधी विजय. आता पण कुठला तरी एक बैल नावारूपाला तुमचं काम करतोय, म्हणजे तुमच्या दावणीचं नाव टिकवतोय, म्हणजे तो म्हणजे नखऱ्या. काय बोलाल त्याच्याविषयी? नखऱ्याच्या म्हणजे आमचा असा हा घरचा कोयनी हिरा, म्हणजे विश्वासू बैल आहे. याच्यावर विश्वास असा आहे का कुठली म्हणजे आम्हाला गुलाल देणारच तो. आणि आता भविष्यात एक चालले प्लॅन बघू, त्यालाच जोरदार घ्यायचा विचार आहे. म्हणजे नवीन खरेदी करणार. बघायला गेलं ना, आज मी म्हणजे एक प्रश्न तुम्हाला आवर्जून घेतो. जसा खुटारीच्या सोन्याची शिंगावर ओळख आहे ना, ज्या वेळेला गाडी सुटते तशी मला वाटतं नखऱ्यालाची पण गाडी ना, तिकडे पाठीमागे किती गर्दी असली ना तरी नखऱ्या ओळखून येते त्या शिंगामुळं. काय बोलाल? आणि इथं पण मगाशी ज्या वेळेला मला वाटतं गाडी पळून आली ना, तर 2-3 जणांनी शिंगावर ओळखला की हा शिंग बघा, हा नखऱ्या आहे वडप्याचा. काय बोल, त्यांनी एक ओळख बनवली शिंगामुळे. त्याची शिंगामुळेच ओळख बनवलेली आणि त्याच्याच मुळेच आमची ओळख आहे आज मैदानमध्ये. बरोबर. आता गाडी कोणी पळवली आजची गाडी कुणाल ड्रायव्हर होता. आंबेशिवचा कुणाल ड्रायव्हर. म्हणजे चांगला ड्रायव्हर आणि चांगलाच नियोजन. चांगलं मला वाटतं पिस्टनच्या गाडी तोच असतो. हां, तोच बसतो. बरोबर. आता या नियोजन कसं काय? आता नितीन मी बघतो दुसऱ्यांदा गाडी पळतोय, म्हणजे हा नियोजन कोणी केला होता? हे नियोजन मागे पहिल्या मैदानाला त्यांचाच कॉल आलेला मला का नखऱ्या भेटेल का, तर मी कोणाला विचारलं नाही, बोलू जाऊ दे चला करू आपण पहिरा. मग गाडी चांगली पडली. मग नंतर दुसऱ्या दिवशी नंतर मैदानाच्या 2 दिवस अगोदर कॉल आलेला अबरे, तेव्हा का गाडी पळवायची का, बोलू चालेल पळूया गाडी. असं झालं. म्हणजे आजच्या किरकालीच्या मैदानात 2 दिवस पूर्वी पण फोन आला होता. हां, फोन आला. आणि उसटण्याला पण छान गाडी पळाली. हां, छान गाडी पळाली. बरोबर. आता सर्व काही खेळ चालू आहे चांगला. तुम्ही सांगितलं दावणीला पण नवीन खरेदी येते, म्हणजे याच्या मागचं कारण? कारण का बघा, मी म्हणजे माझा एक असं वैयक्तिक मत आहे, कारण का मला सध्या मजा नाही वाटत मैदानामध्ये. जो माझा म्हणजे गोलू राहुल पाटीलचा घरची गाडीचा नाव आहे, तो नाव टिकून ठेवायचा आहे. त्यासाठी मला नवीन खरेदी करायची. बरोबर. म्हणजे कुठेतरी बघा, एक गाडी पळायची तुमची रायबा आणि नखऱ्या, त्याच्यामधलं थोडं रायबा मला वाटतं आत्ताच्या गाडीला थोडं कमी पळतं, त्याच्यामुळे गाडी पळत नाही घरची गाडी. हां, नाही घरची गाडी पळते, पण काय झाले माहिती आहे का, नखऱ्याची आणि रायबाची त्यांचं जरा झून झालेली, त्याचे बाई तो त्याला दबागतो. म्हणजे ते एकमेकाला आता दुश्मन समजतात म्हणून ती गाडी पळत नाही. असा विषय झाला, दुसरा काही नाही. पण आता तो आता ते कव्हर कधी होतील काय नाही, कधी तर सीझन निघून जाणार. बरोबर आहे. आणि कुठेतरी मी ओल्याच्या मैदानाला तुमची पहिली बाईट घेतली ती मला आठवतंय. कुठेतरी एक खूप मोठा नाव त्यावेळेला गाजायचा, तसं नाव आता गाजत नाही. पण जसं तुमचा आता प्रयत्न आहे पुढे पण असणार आहे तो नाव गाजवायचं. नाही नाव गाजवणारच पुढच्या जास्ती दिवस नाही, या 15-20 दिवसातच बघा नाव गाजवणार. बरोबर आहे. आता आजचा हा मैदान झाला किरकालीचा, काय बोलाल 2 शब्द मैदानाविषयी? नाही, मैदान आज चांगला नियोजन झाला. आणि आज बघा रायगड, ठाणा, पालघर 4 ठिकाणी मैदान होते. सर्व गाड्या मालक विभागणी गेले, व्यवस्थित गाड्या झाल्या. आज दुसरी गाडी पण सुटायला एवढा टाईम जातो, पण आज लवकर झाली गाडी. आणि सर्व गाडा मालक इकडे तिकडे म्हणजे ज्याला जवळ जमेल तसं तिकडे गेले. पण आज यांचा पण किरकालीवाल्यांचा पण उत्तम नियोजन होता. आपलं लाईनशीर गाड्या जात, लाईनशीर गाड्या येत. बरोबर. आता 2-4 दिवसानंतर आता म्हणजे 8 दिवस राहिलेत. सर्वांचा आवडता म्हणजे मुंबईचा हिंदकेसरी मैदान सावली मैदान देसाई येतं, काय बोलाल? नाही, सावली मैदानाला येणार ना, आम्हाला कार्ड पण दिलं आहे रवी शेटनी, आलं लक्षात. पण आम्ही येणार
2-3 बैला घेऊन येणार. तीन बैला घेऊन येणार म्हणजे कुठेतरी नियोजन, पण 3 बैला आणण्याच्यापेक्षा एकच चांगलं नियोजन करून यावं, कारण मला वाटतं त्या दिवशी खूप गर्दी होणार आहे. हा, नाही नाही नियोजन होईल, पण नियोजन जर ती झाला तर 3 बैला घेऊन येणार, पण तसं तर 2 फिक्स आहेत. बरोबर, म्हणजे 3 गाड्या पळवण्याचा विचार आहे तुमचा. हां. बरोबर. आता आजची गाडी ड्रायव्हरनी पळवली, सुट्टी कोणी केली काय बोला? आज सुट्टी आमचे ज्ञानदेव केने होते, केशव मामा होता आणि माझे भाऊ होता आणि माझी सहकारी मुले होते सर्व. बरोबर आहे. सुट्टीला वगैरे कसं असतं नकरे? आता मी तर खाली सुट्टीला नकऱ्या मस्ती नाही करत, काहीच नाही, शिस्तीमध्ये राहणार, शिस्तीमध्ये हे करणार. बरोबर आहे. आता ज्या प्रकारे आताचा खेळ चालू आहे, म्हणजे बघा गोरी गुलाबीमध्ये सर्वच खेळ चालू आहे, तुमचं काय मत आहे याच्यावर? नाही, असंच खेळ चालत राहिलो म्हणजे मुंबईमध्ये. आज अपोजिट माणूस पहिऱ्या बैल पळतो, पण उद्या पहिऱ्यामध्ये बोलतो. असंच मुंबईला जर खेळ चालूच राहिला तर आपलं शर्ती क्षेत्र हा टिकणार आणि पुढे चालणार. जर त्याच्यात जर असं नाही खेळ चालू केला तर वाद बी जो होऊन खेळाला गालबोट लागेल. पण तसं नाही, आज मुंबई कमिटीच्या नियमानुसार सर्व गाडा मालक त्या नियमानुसार बांधील केलेले आहेत आणि त्याच नियमानुसार गाड्या खेळतात, सर्व खेळ पुढे चालवतात. बरोबर. चला, तुम्हाला 26 जानेवारी, आता 26 जानेवारी डायरेक्ट आता कुठला मधला मैदान करणार? नाही, आता 26 जानेवारीला, आता 26 जानेवारीची फुल तयारी करणार, मग येणार. चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.